Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sagar sir. Happy birthday to you. बार ये गाए, बार बार ये गाए, तुमसे हजारों साल मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Sagar sir, happy birthday to you. परिसरामध्ये राहणारे आणि आपल्या शाळेवर संस्थेवर
नितांत प्रेम करणारे असे आदरणीय सागरदादा भोसले सर यांचा आज वाढदिवस आहे। विद्यार्थी मित्रांनो, दादांचं किती सहकार्य आपल्या शाळेला आहे याचं शब्दात वर्णन करणं फार अवघड आहे। कारण दादांनी स्वतः या शाहूनगर मधल्या सर्व लोकांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही। दादांनी या शाळेतल्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा सरळ हात नेहमीच पुढे केलेला आहे। मग ते वह्या वाटपाच्या माध्यमातून असेल किंवा हाताखाली पॅड घ्यायचं असेल ते वाटप केलेलं आहे। विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर या शाहूनगर मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांसाठी, मग अगदी गौरी गणपतीची सजावट असू द्या, शाहूनगर मधली स्वच्छता असू द्या किंवा शाहूनगर मध्ये रांगोळी स्पर्धा असू द्या, अशा विविध स्पर्धेच्या माध्यमातून दादा घराघरामध्ये पोहोचलेले आहे। त्याच्या मागचा उद्देश कोणताच नाही, फक्त शाहूनगर मधल्या लोकांची सेवा करणे एवढा एकमेव उद्देश घेऊन दादा आपल्या समोर आलेले आहेत। दादांच्याकडे बघितल्यानंतर मला एक वाक्य आठवतं आणि मला सुचतं की माणूस शरीराने दिव्यांग असला तरी चालेल। बघा, माणूस शरीराने दिव्यांग असला तरी चालेल, पण माणूस मनाने कधी दिव्यांग असता कामा नये याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सागरदादा भोसले सर आहेत। ते सगळं आहे। मी तुम्हाला ती 2 मिनिटं ऐकवतो म्हणजे दादांचा संपूर्ण परिचय तुम्हाला सर्वांना येईल। आणि निश्चयी योद्धा आदरणीय सागर भोसले सर सामान्य शिक्षकी पेशा असलेल्या कुटुंबातून शुभेच्छा। आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय कुलकर्णी सरांना विनंती करतो की आपण वाढदिवसाच्या निमित्तानं दादांचा यथोचित सत्कार बुके आणि शाल देऊन करावा। सह्याद्री प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय शाहूनगर सातारा उपस्थित दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, आदरणीय सागरदादा भोसले तसेच उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, विद्यार्थी बालमित्रांनो, सागरदादा भोसले आणि शाळा एक समीकरण झालेलं मी नेहमी म्हणतो। आज त्यांचा वाढदिवस, त्यांच्या नावातच सागर आहे, त्यांच्या नावातच सागर आहे। सागर म्हणजे विशाल, अनंत आणि विस्तीर्ण असं एक रूप आहे। सर्वांना सामावून घेणारा सागर आपण पाहिलेलाच आहे। तसंच सागरदादा भोसले हे शाहूनगरीची शान आहे आणि खरोखरच त्यांचं कार्य एक प्रेरणा घेणार असं त्यांचं कार्य आहे। ज्यावेळेस माणूस निराश होतो त्यावेळेस कोणतरी आपल्याला सांभाळून घेणारा किंवा 2 शब्द सांगणारा पाहिजे असं आपल्याला वाटतं। परंतु संकटकाळी ज्यावेळेस माणसावर संकट येतं त्यावेळेस सागरदादांचं चित्र समोर आणायचं। एका जन्मामध्ये एक माणूस काय करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सागरदादा भोसले। त्यांच्याकडून काय घ्यायचं तर त्यांच्याकडून घ्यायचे कामात काय काम असतं आणि किती काम केलं पाहिजे, एक धडधाकट माणूस काय करू शकतो आणि सागरदादांकडे बघितल्यानंतर आपल्याला वेगळा आदर्श शोधण्याची गरज सुद्धा पडत नाही। शाळेतर्फे आपल्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या सागरदादा अनंत अशा कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आपलं आयुष्य 100 वर्ष 200 वर्ष आपण जगा आणि असंच काम करत राहा समाजासाठी। आणि तुम्ही सुद्धा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे। एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे मित्रांनो काय हात म्हणजे काय, त्यांचा तो गुण घ्यावा। आज सागरदादा आपल्यासाठी काहीतरी देतील, परंतु ज्यावेळेस आपण त्या लेवलचे होऊ, आपण सुद्धा समाजाप्रती काय आपलं देणं आहे हे त्यांच्याकडून शिकण्याचं आहे। सह्याद्री शिक्षण संस्थेमार्फत दोन्ही विभागाकडून आपण आज आपल्या सर्वांचे लाडके
सागर दादा भोसले यांचा वाढदिवस साजरा करतोय. तर विद्यालयाच्या वतीनं दोन्ही विभागाच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुढचा कार्यक्रम त्यांना भरपूर कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी थांबूया. बक्षीस वितरण किंवा आपल्याला शैक्षणिक साहित्याचं वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार आहे. संयोजकांना तशा प्रकारचे कार्यक्रम करावा असं सांगतो. मी दादांना आज वाढदिवसाच्या दिनी लक्ष शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत पूर्ण करतो. माझा वाढदिवस जर असला तर मला आपल्या ह्या शाळेत आल्याशिवाय माझा वाढदिवस झाल्यासारखा अजिबात वाटत नाही. कारण ही जी मुलं आहेत ना, या मुलांना मला वाटते पहिलीपासून बघतोय काही लोक मुलांना. आता ती कदाचित काही तर आता 10वी पास झाली, म्हणजे जेव्हापासून या शाळेत ही मुलं आली आणि जितके वर्ष आहेत तितके वर्षी मोठी मुलं झालेली एक मुलं बघतोय मी. आणि ह्या बालगोपालांच्याही थोड्याशा यांचा हसरा चेहरा, त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव हे बघून सर ना खरोखर मनोमन असं तृप्त होतं की विनाकारण जी दिखाव्याची दुनिया आहे आणि बाहेरचं सर आता काही बोलायची म्हणजे सोय नाही, इतकं वाईट परिस्थिती आहे राजकारणाची. तर मला खरोखर त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आपल्या या ठिकाणी आल्यानंतर आणि मन प्रसन्न होऊन जातं. आणि त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व अध्यापक वर्ग, सगळ्यात सुंदर विचार कोणाचे असतील या जगामध्ये तर एका शिक्षकाचे सगळ्यात सुंदर विचार असतात. आणि त्यात सुंदर शिक्षकांचा, त्याच पद्धतीने शिक्षकांचा सगळ्यांचा सहवास या ठिकाणी मला लाभतो. म्हणून या शाळेत नेहमी यावंच वाटतं मला सर. आता तुमच्या अध्यापकांच्या विषयी बोलायचं झालं तर सरांना सुद्धा तुम्हाला सगळ्यांनाच 8 वर्षापासून बघतोय आणि आपल्या शाळेचा दर्जा कसा उंचावेल या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वजण काम करताय आणि खूप मनापासून काम करताय. आता त्यातच आमच्या प्रभावळकर मॅडम या ठिकाणी नवीन जॉईन झाल्यात, म्हणजे एक सातारा शहरातलं पत्रकारितेतलं एक मोठं नाव आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी काम करतायत. म्हणजे त्या किती जबरदस्त काम करणार आहेत आणि किती करत असतील याचाही या ठिकाणी काही दिवसात आपल्याला शाळेच्या प्रगतीवरून प्रचिती येणार आहे. त्याच पद्धतीने आमच्या संकेत एकदम हरवणारे आमचा मित्र संकेतची मिसेस या ठिकाणी मला वाटतंय किती 2 महिने झाले का 4 महिने झाले. उपक्रमी शिक्षक, उपक्रमशील शिक्षक म्हणतो का नाही सर, तशा त्या उपक्रमशील शिक्षिका भविष्यात तुम्हाला दिसतील. एवढ्या त्या हुशार आहेत. म्हणा रांगोळी म्हणा, सजावट म्हणा, गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांना भाग घेऊन देत नाही. त्यांना माहित आहे का, कारण माझ्या मित्राच्या मिसेसला नंबर कसा द्यायचा हा मोठा प्रश्न पडतो आम्हाला. लोक म्हणतील की बघा मित्राच्याच मंडळीला नंबर दिला म्हणून. तर एवढ्या त्या छान म्हणजे अशा बऱ्याच कला आहेत त्यांच्याकडं. मग नक्कीच या आपल्या अध्यापक वर्गामुळं ही जी आपल्या शाहूनगर मधली लहान लहान बाळ आहेत त्यांना नक्कीच एखाद्या चांगल्या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सुद्धा एवढं चांगलं टीचिंग मिळणार नाही एवढे आपल्या शाळेमध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून होते. आणि म्हणूनच या सर्व चांगल्या लोकांच्यात पहिला सुरुवात मी करत असतो या माझ्या वाढदिवसाची. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज जे शालेय साहित्य वाटप आहे हे माझ्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक अगदी छोटीशी बाब आहे माझ्याकडून. म्हणजे ते किरकोळ गोष्ट आहे आणि तुमच्यासाठी तर फार किरकोळ गोष्ट आहे, परंतु माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व बालमित्रांनी काहीतरी एखादी वस्तू घरी न्यावी आणि आपल्या पप्पांना आपल्या मम्मीला दाखवावी, बघ मला शाळेत काय मिळाले. आमचा लहान मुलगा जेव्हा शाळेतून यायचा एक चॉकलेट जरी मिळालेलं असलं ना तरी तो बॅगेत घेऊन यायचा आणि आलेल्या मम्मीला दाखवायचे, बघ माझं चॉकलेट. म्हणजे हे एक त्यातलं काय म्हणतो गंमत असते.
आणि खूप छान वाटतं आपल्या बालमित्रांच्यावर या ठिकाणी आल्यानंतर. आज सर तुम्ही म्हटला वॉटर प्युरिफायरची गरज आहे. आज जर सर तुम्ही याच्या अगोदर मला कल्पना दिली असती तर आजच तो वॉटर प्युरिफायर आपण इथे इन्स्टॉल केला असता. पण तुम्ही आज या ठिकाणी बोलला हरकत नाही, तो उद्या 100% आपण या ठिकाणी इन्स्टॉल करून घेऊ. नक्कीच कावीळ सारखे भयंकर आजार सध्या आहेत. कावीळ, जॉन्डिस, आमच्या एका मित्राला आता जस्ट कावीळ झालेले, फार भयंकर आजार आहे तो. आणि याचा दुष्परिणाम लहान मुलांच्यावर सर्वात जास्त होतो. त्यामुळं नक्कीच वॉटर प्युरिफायर सर तुम्हाला बसवून देतो. दुसरी गोष्ट, त्याला साफ कशा पद्धतीने करायचा, त्याची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा तुमच्यातल्या काही लोकांना दाखवून ठेवतो. आपण एकदम साधा सिंपल वॉटर प्युरिफायर बसवू की जेणेकरून मेंटेनन्सला सुद्धा तुम्हाला तो बरा पडेल. उदाहरणार्थ वॉटर प्युरिफायर वरती बसवायचा आणि खाली जो टँक आहे ना, टँक तो स्टीलचा जो आपल्या घरी काय म्हणतो पिंप, तो ठेवायचा. कारण काही वॉटर प्युरिफायर असे येतात की खालचं म्हणजे वॉटर प्युरिफायरचं पाणी त्या याच्यात कूलर मध्ये पडत असतं आणि नळ चालू केला की त्यातून पाणी येतं. पण प्रॉब्लेम असा होतो की तो कूलर कधी साफ केला जात नाही आतून. म्हणजे वॉटर प्युरिफायरचं पाणी त्यात पडत असतं, आपल्याला वाटतं आपण चांगलं पाणी पितोय, पण ते स्वच्छ न केल्यामुळं परत ते पाणी दूषित होत असतं. पिंप आहे तो एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कोणालाही फक्त दररोज आतून धुवून, आता एकच नळ आहे ना पिण्याच्या पाण्याचा का 2 नळ आहेत? किती नळ आहेत? म्हणजे आता 3 आहेत का? 3 पिंप देतो तो मला वेगवेगळे, आणि 3 पिंपामध्ये ते पाणी आपण सोडू शकतोय. आणि जेव्हा ते पिंप भरतील तेव्हा फक्त नळ बंद करायचा आहे. एकदम लो मेंटेनन्स वाला आणि चांगल्या क्वालिटीचं वॉटर प्युरिफायर. कारण आम्ही ते वॉटर प्युरिफायर तयार करतो जिथं मेंटेनन्स करणं शक्य नसतं त्या ठिकाणी नेहमी पिंप ठेवायचा. ज्या ठिकाणी शाळा मोठे, एखादी त्याची कोणतरी काळजी घेतोय, एखादा शिपाई काळजी घेतोय, त्यावेळेस मात्र चांगला वॉटर प्युरिफायर भविष्यात तोही तुम्हाला बसून देऊ. समजा कोणी काळजी घेणार असेल तर. काळजी घेणार नसेल तर मात्र छोट्या स्वरूपात भांडी जशी घासतो तसा तो पिंप आपण घासून तो स्वच्छ ठेवून मुलांना आपल्या चांगलं पाणी द्यायचा प्रयत्न करूया. आपण सर्वांनी अध्यापक वर्गाने, माझ्या मित्रमंडळी, छोट्या बांधवांनी मला या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर कोणाला मिळालं नाही त्याने हात वर करा. ज्याला मिळालं त्याने हात वर करा. फक्त म्हणजे लक्षात येईल. साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, सौ दुआएं गाते, हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू, आई विश यू हैप्पी हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू, आई विश हैप्पी बर्थडे, हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू, आई विश यू हैप्पी हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू. तेरा साया पे happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. Happy birthday to you. साल भर में सबसे प्यारा
हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे। श्रीराम शिंदे, गणेश भोसले, अजय पवार, राहुल, प्रसाद, रमजान बागवान, राहुल गावळे यांचं स्वागत अजय करेल. राहुल कदम यांचं, हर्षवर्धन देसाई, संकेत पवार यांचं, करण कांबळे यांचं स्वागत. Happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. सागर सरांना सागर सर हातात घे हातात आईल्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तर उदंड आयुष्य लाभावं, जे स्वप्न ते पूर्ण होईल असे मी बालचमुकलाच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक खूप मोठ्या अडथळ्यामधून संकटामधून साहसी स्थापना झाली आणि जिल्ह्यामध्ये 18 वर्ष वरील विशेष मुलांसाठी निवासी शाळा नाहीये. ती गोष्ट लक्षात घेऊन साहसी स्थापना केली आणि 18 वर्ष वरील विशेष मुला-मुलींसाठी हे उपक्रम सुरू केले. शासनाचं तर कोणतं अनुदान नाहीये. स्वयंअर्थ सहाय्य या अनुषंगानं हा उपक्रम चालू आहे. बघायला गेलं तर जिल्ह्यामध्ये संस्था नाहीये, पण मुलं खूप आहेत. पण ह्या मुलांचा जर विचार केला तर खरं त्यांच्या जीवनामध्ये खूप खडतर प्रवास आहे. पण ह्या मुलांना विशेष शिक्षण, विशेष प्रशिक्षण जर आपण दिलं तर ते सुद्धा समाजात एक आदर्श नागरिक म्हणून जगू शकतात आणि ते गरजेचं आहे. ह्या मुलांचं एक छोटंसं स्वप्न आहे की कुणीतरी आम्हाला जवळ घ्यावं, प्रेम द्यावं आणि आम्ही थोडंसं वेगळे आहे पण आमच्यासाठी कुणीतरी पाऊल उचलावं. मग आम्ही हे पाऊल उचललंय. पण भीतीचं वातावरण आहे की लहान मुलांना घडवणं, लहान मुलांसाठी सेवा करणं हे सोपं आहे. पण जी मुलं मोठी आहेत, कधी शाळेत गेली नाहीये, त्यांना एका जागेवरती बसण्याचं माहीत नाहीये, जेवणाचं माहीत नाही, शिशूचं माहीत नाहीये. पण त्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं तर एक खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी खूप मोठा साहस पाहिजे. म्हणूनच आम्ही हे साहस करू शकतो. शुभेच्छा.
बरेच वर्ष आपण माझ्या पाठीशी आहे. माझ्या उपक्रमाला आपला खूप मोठा आधार आहे. आपण म्हणतो ना की माझ्याकडं काय वस्तू आहेत, पण ते देण्याचे दानत्व पण पाहिजे. आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला मी शुभेच्छा दिल्या, पण आपण विचार केला की आपण जे काय मुलांसाठी शाळा चालवत आहे म्हणजे शाळेला गरज काय आहे. तर आपल्यासमोर ह्या मुलांची अडचण ही गरज मी मांडली. तुम्ही कसलाही विचार केला नाही आणि सांगितलं की तुम्हाला जे पाहिजे ते आणा, ते घ्या, पैशाची काळजी करू नका. कारण की ह्या मुलांचा जे आशीर्वाद आपल्याला मोलाचा आहे, बाकी काही नाहीये. आपण झटतोय, खूप काय करतोय, पण आपल्या घासातला घास हे यांना दिला गेला पाहिजे, ही आपली मानसिकता. आणि खरंच आपल्या माध्यमातून बरेच रोजगार उभे राहिले आणि आपल्याकडून घेण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मला मिळालेली आहे की मी कसा आहे, मी जसा आहे, पण मी खुश आहे आणि मी माझ्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार उभा करणार आहे, जास्तीत जास्त गरजूंना त्याचा लाभ मिळणार आहे. निश्चितच सर, आपल्या माध्यमातून खूप मोठा रोजगार आहे, खूप लोकांना रोजगारही मिळालेला आहे आणि आमच्यासारखे जे संस्था चालक आहे त्यांच्यासाठी आपला खूप मोठा आधार मिळालेला आहे. खूप खूप शुभेच्छा देतो. असंच प्रेम, असंच सहकार्य आणि वेळेवर मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभावं असं विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले बोरगाव पोलीस स्टेशन येथे वाळवेकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, जय सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते, हेमाताई भोसले, तसेच त्या साहस कांबळे सरांचा साहस प्रतिबंध शाळेचा सर्व शिक्षक स्टाफ आणि वाढदिवस संपन्न होत आहे. सकाळी घरी उठल्यानंतर देवपूजा करून त्यांचा औक्षण घरच्या घरी औक्षण करण्यात आलं आणि औक्षण झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली की विशाल सह्याद्री शाळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप त्या शाळेमध्ये करण्यात आले. गेली मी शाळेला आपण भेट द्यायची म्हणून दादांनी मला सांगितलं आणि आजचा कार्यक्रम म्हणजे दादांचा वाढदिवस आणि जिथं जिथं गरज आहे त्यांच्यासाठी एक पर्वणीच म्हणता येईल. आता इथून आम्ही भिक्षेकरी गृह येथे तेथील जे काही भिक्षेकरी आहेत तिथं मुलं आहेत, मोठी माणसं सुद्धा आहेत, त्यांना फळं वाटप करण्यात येणार आहे. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही महागावला वृद्धाश्रम इथे धान्य वाटप करण्यात येणार आहे. आज बरंच मला माहिती आता ऐकायला मिळाली. नाहीतर माझ्या त्यांची ओळख म्हणजे फक्त हॉटेल महाराजाची मालक. आणि माझा ज्यावेळी वाढदिवस होता, ॲक्च्युली वाढदिवस त्या दिवशी नव्हता माझा. वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी मी इथं आलो होतो, परंतु सागर शेठ त्यांच्या वेळात मी गावठी पोलीस स्टेशनला आले आणि वाढदिवस माझा तिथं साजरा करायला आले. त्यावेळी मला पहिल्यांदा दिसलं व्यक्तिमत्व की सागर भोसले काय आहे. मग त्यांची मी आवर्जून चौकशी केली. आज सुद्धा वाढदिवस आहे म्हणून मला त्यांचे भोसले साहेब म्हणून त्यांनी रात्री सांगितलं होतं, परंतु कामाच्या वगैरे लक्षात आलं नाही. फोन ज्यावेळी मला आला त्यावेळी लक्षात आलं की यांचा वाढदिवस आहे. आणि फोनच्या दरम्यानच मला त्यांनी सांगितलं की साहेब असं वाढदिवसाच्या शुभेच्छा मी दिल्या. आणि त्यांनी लगेच सांगितलं की साहेब तिकडं नाही यायचं हॉटेलला, की साहसला तुम्हाला यायचं आहे. असे आहे की आपल्याला जरी ते ॲक्सिडेंटमध्ये त्यांना जरी
दिव्यांग झाले असले तरी त्यांना त्यांची चालण्याची मी एक पद्धतसुद्धा बघितली. त्यांनी जी हे समाजकारण जे करण्याचं निर्णय घेतलेला आहे की त्यांच्या हॉटेलमध्ये सुद्धा मी जातो, तिथं मिलिटरीवाल्यांना सुद्धा मिलिटरीचे जे पर्सन आहेत त्यांच्यासाठी जेवण वगैरे आहे. आमचे सुद्धा स्टाफ एकेदा जातो, त्यांचं बोलणं किंवा हे जे बघितलं मी. आणि आजचा उपक्रम जर बघितला की वाढदिवसादिवशी सुद्धा आपण एक समाजाला काहीतरी देणं लागतो. कारण आमच्याकडे खूप माणसं येत असतात, ती म्हणतात की आम्ही दुःखी आहे, म्हणजे काही वेळा दुःखी असतात ते. तर मी त्यांना नेहमी सांगत असतो, मी ज्यावेळी इथं आलो ना सागरशी गोरगावचा मी चार्ज घेतला, माझ्यामध्ये 10-15 दिवसात मी साहसला भेट दिली होती आणि ऐसासला भेट दिली होती. त्याचं कारण असं होतं की आमचे जे माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब होते, साहेबांनी सांगितलं होतं की गोरगावला ज्यावेळी तुम्ही जाल त्यावेळी तुम्ही पहिले या दोन्ही यांना भेट द्या. तुम्हाला समजेल की जी माणसं म्हणतात ना की आम्ही दुःखी आहोत, त्यांनी इथे भेट दिल्यानंतर ना त्यांचं दुःख नेहमीच म्हणजे नक्कीच कमी झालं पाहिजे. कारण आपल्याकडे जे आहे ते यांच्याकडे नाही तरीही देखील आनंदी असतात. आणि यांना आनंदी ठेवणारी जी संस्था आहे त्यांचा आभार आपण सर्वांनी मानलं पाहिजे. आणि या संस्थांना असे जे दानशूर व्यक्ती असतात त्यांनी जाणीव ठेवून जे अशी मदत करत राहतात त्यांनी मदत पण केली पाहिजे. आणि आज सागर भोसले साहेबांना मी या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतोच, परंतु त्यांनी हा जो समाजकारणाचा जो वसा घेतलेला आहे तो असाच नेहमी चालू ठेवावा. या माझ्या तुम्हाला वाढदिवसाची ह्याच शुभेच्छा आहेत आणि तुम्ही नेहमीच हे करत राहाल, हे तुमच्या ह्याच्यातून दिसूनच येत आहे आणि तुम्ही हे नक्की पुढं सुरू ठेवावं. साहसना माझ्या शुभेच्छा आणि सागर भोसले साहेबांना देखील माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. कार्यक्रम करण्यात आलेला आहे, त्या सागर सरांनी 1-2 शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम कांबळे सर तुमचं मनापासून आभार मानते की आम्हाला या ठिकाणी या मुलांच्या मध्ये वाढदिवस साजरा करण्याची तुम्ही संधी दिली. खरं तर मला सांगावं असं वाटतं की कांबळे सरांना गेल्या 8 ते 9 वर्षांपासून आमची संपूर्ण टीम ओळखते. एहसासमध्ये जेव्हा कांबळे सर कार्यरत होते तेव्हा त्यांचं जे काम आहे कार्य आहे की त्यांनी फोटो दाखवले होते छोट्या छोट्या मुलांचे जे अंथरुणाशी खेळून होते. 30 मुलं आता 8-9 वर्षानंतर सुद्धा आम्ही बघितली एकदम म्हणजे सुदृढ बालक झालेले आहेत. याचं सगळे श्रेय त्यांच्या संपूर्ण टीमला जातं, कारण त्या मुलांचं वेळोवेळी जेवण किंवा त्यांचं औषध पाणी, त्यांचे कपडे, त्यांचं आरोग्य जपणं यासाठी अगदी पोटच्या मुलांप्रमाणे जे संपूर्ण टीम काम करत असते आणि त्याचंच हे आज एक आपण यश बघत आहोत. कांबळे सर आम्हाला इथं यायला नेहमी आवडतं, कारण या मुलांच्याकडे पाहिलं नेहमी आम्ही सांगतो की यांच्याकडून आम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटी मोठी संकटे नेहमी येत राहतात, परंतु या मुलांच्याकडे पाहिलं की असं लक्षात येतं की म्हणजे संकट कोणतंही बघून रडायचं किंवा त्याला कवटाळत बसायचं नाही, तर त्या संकटावर नेहमी मात करायची यश आपल्याला आपोआप मिळतं. आणि या तुमच्या संपूर्ण टीमचं हे काम किंवा त्याचं यश म्हणजे ही सगळी मुलं आहेत. तुम्ही अगदी दिवस रात्र या मुलांची नेहमीच काळजी घेत असतात. सर इथून पुढे सुद्धा तुम्हाला कधी छोटी मोठी मदत लागली तर जय सोशल फाउंडेशनची संपूर्ण टीम नेहमी सर छोट्या ना छोट्या स्वरूपात तरी नक्कीच तुमच्या मदतीसाठी तत्पर असेल. पुन्हा एकदा सर आभार मानते या मुलांच्या मध्ये आम्हाला तुम्ही वेळ देण्याची संधी दिली. धन्यवाद. आपल्या या साहस बालगृहामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आम्हाला या आमच्या बालमित्रांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि या वाढदिनी आपल्या या परिसराचे पोलीस निरीक्षक माननीय वाळवेकर साहेब, त्याच पद्धतीनं पोलीस उपनिरीक्षक माननीय भोसले साहेब यांची सुद्धा आज या शुभप्रसंगी आम्हाला या ठिकाणी उपस्थिती लाभली. त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे खूप खूप स्वागत करतो. आता या मुलांच्या बरोबर दिवसातला फक्त 1 तासभर जरी वेळ घालवला तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण असेल
तर ती अडचण एवढीशी वाटते सर. आणि खरं बघायला गेलं तर जेव्हा माझा 10 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला तेव्हापासून या मुलांच्या मी कांबळे सरांच्या त्या पलीकडच्या शाळेला व्हिजिट केली आणि खरंच तिथूनच मला ऊर्जा मिळाली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण आमच्या अक्षय माने सरांनी आजच्या त्यांच्या एका लेखामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की माणूस शरीराने जरी दिव्यांग झाला तरी मनानं कधी दिव्यांग झाला नाही पाहिजे. आणि म्हणजे या मुलांना अगदी लहानपणापासून देवानं त्यांच्या पदरात हे टाकलेलं आहे. मात्र ज्या देवानं यांना अशा पद्धतीत जन्माला घातलेलं आहे त्यांच्यासाठीच कांबळे सर व त्यांच्यासारखी टीम ही देवाच्या स्वरूपात त्यांच्या सेवेसाठी ठेवलेली आहे. देव त्यांची काळजी घेतोय आणि नक्कीच तुमच्या या सर्व स्टाफसाठी भविष्यात सुद्धा मी कांबळे सर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण जे पेरतो तेच उगवतं लक्षात घ्या. जर तुम्ही चुकीचं काही केलं असतं चुकीचं काही जर पेरलं असतं तर पुन्हा हे तुम्ही उभं केलं नसतं. त्यामुळं गेली इथं साक्षीला आमचे पत्रकार बंधू आहेत यांनी बरेच वर्षापासून आपण या ठिकाणी येतोय. मार्केटमध्ये कोणी काही बोललं तरी मी स्वतःच्या डोळ्यानं कधी बघितलेलं नाही, मी स्वतःच्या कानानं कधी ऐकलेलं नाही. आणि जर तसं काय असतं तर एवढं हे मोठं तुमचं पुन्हा एकदा उभं राहिलं नसतं याची मला खात्री आहे. तुम्ही चांगलं पेरलंय म्हणून त्या पद्धतीनं ते चांगलं उगवलेलं आहे. तुम्ही अजिबात कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. तुम्ही या मुलांची मनोभान भावे सेवा करता इथून पुढे या पद्धतीनं करत राहा. तुम्हाला ईश्वर कोणत्याही प्रकारचं कमी पडून देणार नाही मला खात्री. आज पुन्हा एकदा आमच्या जय सोशल फाउंडेशनच्या टीमनं आज माझ्या वाढदिवसानिमित्त अजून 2 उपक्रम ठेवलेले आहेत. तर सर्व जय सोशल फाउंडेशनच्या टीमचं त्याच पद्धतीने या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त वाळवेकर साहेब आले, त्यानंतर भोसले साहेब आले, त्यानंतर आपल्या पॉलिटिशियनचे अजून 4 स्टाफ आले. सॉरी फक्त काही लोकांचे मला नाव माहित नाही त्यामुळं, पण सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि आपल्या या साहस बालगृहाचे सुद्धा खूप खूप आभार मानतो व मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल साहसच्या वतीने मी आपली आभारी आहे. यापुढेही आपल्या मुलांवरचं प्रेम व सहकार्य असंच राहो अशी आशा व्यक्त करते आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करते. धन्यवाद. त्याच्यावर टाक.
पलीकडे कापला की थँक यू. देशांचे सर्वेसर्वा आणि माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आदरणीय दादा त्यांचा आज वाढदिवस आहे. तर त्यांना मी अधीक्षक या नात्याने शासकीय पुरुष भिक्षेकरी गृह सातारा सोडून हार्दिक शुभेच्छा देत आहे. दादांचं कार्य आत्ताच आमच्या सहकार्यांनी वर्णन केलं. खरंच आणि तरीही त्यांनी आत्ता त्यांचा काहीतरी छोटासा अपघात झालेला असतानाही वेळात वेळ काढून आमच्या प्रवेशितांना त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी ते इथपर्यंत आले आणि त्यांना आनंदात सहभागी करून घेतलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि ईश्वर त्यांना दीर्घायुष्य प्रदान करो ही एवढी इच्छा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त. म्हणजे माझे थोडक्यात ज्येष्ठ मित्रबंधू मला जे कोविड काळात ज्यांनी भरपूर मला सहकार्य केलेलं म्हणजे कुठलाही गट तट पक्ष न बघता मला कोविड काळात जे म्हणजे गरिबांना मदत असो किंवा कुठला आर्थिक असो किंवा सामाजिक मदत असो
त्या सागरदादा भोसले यांचा वाढदिवस आहे. मी त्यांचा वाढदिवस दरवर्षी करत असतो. म्हणजे कुठलाही काही न ठेवता मला न ठेवता प्रत्येक यांचा वाढदिवस करत असतो. वैयक्तिक जाऊन भेटतो. तेवढा आज सकाळी मला वाटतं सरळ अण्णा काटकरचा मला फोन आला दुपारी मला वाटतं 10-11 वाजता, रवी मला घेतल्याशिवाय जाऊ नको. तेवढ्यात परत 4 वाजता मला फोन आला. म्हणून मी एक माझे मार्गदर्शक सरळ अण्णा काटकर यांना घेऊन आज आलोय आणि सागरदादाचं असंच प्रेम माझ्यावरती राहावं आणि सागरदादाला उदंड आयुष्य राहावं आणि असंच त्यांनी कोविड काळात जी समाजसेवा केली तसंच भविष्यात कुठलंही आपल्या सातारकरावर किंवा साऊनगरवर संकट येऊ त्या संकट काळात सागरदादा मदतीला येईल आणि कायमस्वरूपी मदतीला येईल हा मी शब्द देतो अखंड साऊनगर मला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी. त्याचं मन सागरासारखं आहे, त्याच्या नावातच सागर आहे. असे आमचे मित्र सागर भोसले यांचा वाढदिवस म्हणजे मित्रपरिवारासाठी एकत्र पर्वणी ठरते. आलेल्या संकटाला मात करून अपंगावर मात करून जे त्याने व्यवसाय उभे केले ते खरं तर नव्या पिढीला मार्गदर्शक असे ठरतील. मग अनंत ट्रेडिंग कंपनी असू देत, त्यामध्ये गृहोपयोगी असणारं सगळं साहित्य असेल किंवा महाराजा हॉटेलच्या माध्यमातून महाराजा पॅलेसच्या माध्यमातून त्याने उभारलेला व्यवसाय हॉटेलचा असेल. एक अल्पावधीत प्रगतीकडे नेणारं हे नेतृत्व निश्चितपणानं तुम्हा आम्हाला म्हणण्यापेक्षा ज्याला 2 पायावर व्यवस्थित चालता येतं यांच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी हे खरं तर व्यक्तिमत्व आहे. अशा व्यक्तिमत्वाला परमेश्वरानं 100 वर्ष आरोग्यदायी जीवनाचं शतक ठोकण्याची त्याला संधी द्यावी. त्याच्यात जेवढ्या मनोकामना आहेत तेवढ्या पूर्ण एवढ्याच मी खरं तर परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्याला वाढदिवसाच्या मित्रपरिवाराच्या वतीनं शरद काटकर असतील, शरद काटकर मित्रपरिवार असेल, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं असेल, आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो आणि त्याला एवढंच सांगतो की तुझ्यासारखी पिढी पुढं देखील घडवण्याचं काम तुझ्या हातून व्हावं. तू मला माहीत आहे की तू गरिबांना मदत करत असतोस, सर्व सामाजिक कार्यात अग्रेसर असतोस, पण तशाच पद्धतीनं तुझं पुढचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि तुझ्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी दूरच्या संपत्ती जय जय महाराज. आज आमचे ज्येष्ठ बंधू आमचे शरद काटकर उर्फ आम्ही त्यांना प्रेमानं अण्णा म्हणतो, सातारा शहरातच परिचित आहेत ते सगळ्यांना. एकतर निर्भीड असं व्यक्तिमत्व, पत्रकारितेत आजकाल निर्भीडता दिसत नाही आहे, पक्षपातीपणा दिसतो, परंतु अण्णांच्या प्रत्येक बातमीचा मी बारकाईनं अभ्यास करत असतो. मग कोणाची बाजू न घेता दरवेळी अगदी परखड आपलं असं मत मांडत असतात ते आपले अण्णा. आणि जे एका आता संभाजीनगर म्हणतात त्या संभाजीनगरमध्ये एक पत्रकार आहेत, ते पत्रकार आता सध्याचे खासदार आहेत तिथले, परंतु आपल्या सातारा शहराला असा एक चांगला पत्रकार मिळाला आहे, तो पत्रकार भविष्यात आपल्या सातारा शहराचा नगराध्यक्ष व्हावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण ज्याला सांगून कळत नाही त्याला जर त्यांनी त्यांच्या खिशातल्या पेनाचा जर वार केला तर नक्कीच त्याला पुढं काय करावं लागेल त्याची अनुभूती, पुढं काय होईल याची पण अनुभूती येते. त्यामुळं नक्कीच अण्णा तुम्ही शेवटपर्यंत तर लढत राहणारच आहे, आम्हाला खात्री आहे. परंतु मी आज या निमित्तानं आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील किंवा आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले असतील, दोघांनाही विनंती करीन की आमच्या अण्णांना आपल्या सातारा नगरीचे नगराध्यक्षपद म्हणून आपण खरोखर अगदी मनोमन द्यावे. आणि नक्कीच अण्णा तुम्ही फक्त तुमच्याकडं तो काय म्हणतो झेंडा यायचीच वाट बघतोय आम्ही. तुमच्या हातात जर नगरपालिकेच्या वेळेस जर झेंडा आला तर इथं रविदादा पण आहे, मी पण आहे. नक्की अण्णा कोणी काही सांगितलं तरी आम्ही तुमच्या पाठीशी 1000. कारण अण्णा हे माझ्या सख्या भावापेक्षा अतिशय प्रिय असं मला व्यक्तिमत्व, कारण ते वैचारिकदृष्ट्या अतिशय सुदृढ असं व्यक्तिमत्व आहे, खूप वैचारिकदृष्ट्या सुदृढ व्यक्तिमत्व आहे. कारण अण्णांच्या सुद्धा भविष्यातल्या सर्व मनोकामना पूर्ण हो या ज्या ठिकाणी हे जे इथं ठिकाण आहे हे अतिशय पवित्र ठिकाण आहे. लक्षात घ्या, इथं अनेक कुठून आलेल्या लोकांना इथं सुधरून
बाहेर पुन्हा त्यांच्या घरी पाठवलं जातं. अशा पवित्र ठिकाणी मी हे आज उद्गार काढलेलं लक्षात घ्या. आणि मला खात्री आहे ज्योतिबराया माझी अपेक्षा आणि तुमच्यासुद्धा मनोकामना पूर्ण करा. थँक्यू, धन्यवाद. सामाजिक कार्यकर्ता मला हरकत नाही, तर त्यांना तुमची जास्त आवड आहे असे मान्य श्री सागर भोसले साहेब यांचा आज वाढदिवस आहे. ते महाराजा हॉटेलचे मालक तसेच अनंत ट्रेडिंग कंपनीचे मालक सुद्धा आहेत. परंतु नेहमी ते अनाथ शाळा असतील, अनाथ महिलांची शाळा असेल, तसेच मुलांची शाळा असेल, जी गरजू ज्यांना गरज आहे अशा गरजवंतांना जी मदत करण्याचं नेहमी काम करत असतात. वृद्धाश्रमात तर ते नेहमी जातच असतात. आपल्या ठिकाणी गेली मला वाटते 10-12 वर्ष ते या ठिकाणी येत आहेत. कुठल्या कुठल्या माध्यमातून तुम्हाला काय हवं आहे काय नाही याची ती चौकशी करून ती वस्तू या ठिकाणी घेऊन येत असतात. बरंचसं काही त्यांनी आपल्या आश्रमाला जे पाहिजे ते देण्याचं काम त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेलं आहे. आजच ते या ठिकाणी त्यांच्या मित्रपरिवारासह या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी मान्य सौ हेमलता भोसलेताई, त्यांच्या स्वीटी पत्नी, तसेच मान्य श्री देसाई काका, तसेच मान्य श्री योगेश भोसले सर व त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आज या ठिकाणी त्याच्या वाढदिवशी उपस्थित आहेत. मी या सर्वांचं सर्व आजाराच्या वतीनं व्यवस्थापनासाठी या ठिकाणी हार्दिक करतो. भोसले साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं औक्षण करावं असे त्यांना मी विनंती करतो. पुढे या तुम्हा सर्व आजीआजोबाची त्यांची आपण सेवा करत राहू, अशीच इतर ठिकाणी मदत करत राहू एवढी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी 2 मिनिटांमध्ये जरा त्यांचा या ठिकाणी जो कर्मचारी वर्ग किंवा मित्रपरिवार ग्रुप आलेला आहे त्याला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की मी आमच्या संस्थेला शासनाचं कसलेही आमदार नसताना तुम्ही लोक जी मदत करता त्या मदतीच्या जोरावरतीच ही संस्था आम्ही चालवत आहोत. आज या ठिकाणी 20 महिला आहेत आणि 8 पुरुष आहेत, परंतु शासनाचं कसलंही आमदार नाही. आणि आज त्या मला वाटते साहेब 10 वर्ष झालं इथे येत आहेत. त्यांना आम्ही सांगत असतो साहेब आम्हाला हे हवं आहे ते हवं आहे, आणि साहेब कधी नाही म्हणत नाही. कुठल्या ना कुठल्या रूपमध्ये ते या ठिकाणी मदत करत असतातच. परंतु हे 1 वर्षभर साहेब यायच्या अगोदर हा तर पहिलाच त्यांचा इथं वाढदिवस साजरा होतोय. आम्ही आपल्या छोट्याशा जागेवर तिकडे वाढदिवस साजरा करतो साहेबांचा. आणि हे वर्ष झालं मी मागे लागून हे पत्रे म्हणा, अँगल म्हणा, खिडक्या म्हणा किंवा वरती जे फॅन लागलेत हे असे जे लोकांचे कार्यक्रम होते कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं लोक वाढदिवस साजरे करायला येतात, श्राद्धाचे कार्याचे जेवण द्यायला येतात. त्यांना मी आवाहन करत असतो की आम्हाला कशाची गरज आहे. मग ते काही एका माणसाकडून आपण होऊ शकत नाही. त्यांचा ग्रुप असतो, त्यांचा मित्रपरिवार ग्रुप असतो, मोठा ग्रुप असतो, त्या माध्यमातून गाण्याचा ग्रुप असतोय. मग ते लोक काय कॉन्ट्रिब्युशन करून मदत गोळा करतात. त्या मदतीतून ही आता जे पंखे दिसत आहेत हे वडूचा एक मोठा जो इंजिनियर लोकांचा ग्रुप आहे गाणी गाण्याचा, त्यांनी हे इथं गाणी गायला आषाढी एकादशीला आले होते. त्यांना एवढीच विनंती की साहेब आम्हाला इथं फिटिंग करून मिळावं, फॅन बसून मिळावं. तिने लगेच माझी तात्काळ योजना मंजूर करून आठवड्याभरामध्ये फिटिंग केलं. ते पंखे मिळवून दिले, एकानं कलर दिला, काही पत्रे दिले, अँगल दिले, आणि हे सगळं मी करू शकतो. की एका माणसाच्या हातून होऊ शकत नाही. परंतु त्याचा ग्रुप असेल तर ग्रुपच्या माध्यमातून बाबा इथं जावा, तिथं खरी गरज आहे, वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्तानं तिथं यांना द्या. आता एकाने मला इथं 10 पोती सिमेंट दिलं, टाटा ग्रुप जे आहे त्यांनी 1 वाजवी वाळून दिली, 15 चौकटी मला लाकडी होती त्या गंजेला काढून टाकल्या, आणि 15 चौकटी त्या मी सिमेंटच्या बसवली. तर त्याला आता मला दरवाजे बसवायचे, काय प्लंबिंगचं सामान लागणार आहे. मी का बघतोय जसं आता स्त्री पुरुष एकत्रच राहतात तिथे या हॉलमध्ये कोरोनापासून. मग त्याला मला पुरुषाला विभक्त करायचं आहे. तसाच हॉल इकडे एक आहे तिथं नागुष्ट आहे.
संडास बाथरूम चालू केली तर ती पुरुष वेगळं ठेवू शकतोय. त्यासाठी माझी धडपड चालू आहे. आता हे समजा त्याच्या मागे लागले तर त्याला मी आता चौकोनी संडास बाथरूमला 5 बाथरूम 5 संडास चौकोनी बसून घेतले. त्याला मला दारं बसवायचे आहेत. काय प्लंबिंगचं फिटिंग केलं त्याला तयार टाकी सुद्धा तयारच आहे. म्हणून फक्त फिटिंग केलं की ते काम होते. तर त्यासाठी माझी धडपड चालू आहे. आपल्या माध्यमातून साहेब आपली जी ग्रुप असेल ते ग्रुपच्या माध्यमातून वाढदिवसाची काय असतील अशा माध्यमातून ती जर मदत आम्हाला माझ्या पुढच्या महिना आम्हाला धक्का लागला मदत मिळाली तर माझं काम पुढे सुकर होईल. एवढीच मी या ठिकाणी आपल्याला बोलू शकतो. आणि इथून पुढे असं साहेब तुम्ही काय द्यावं अशी आमची अपेक्षा नाही. पण तुम्ही इथं येत राहावं या लोकांची. तुम्ही जरा त्यांना बघितलं त्यांच्या चेहऱ्याला असं तुम्हाला बघितलं तुम्हालाही बरं वाटतं हे मलाही माहिती आहे. आणि इथं आला पुढच्या एकदा तुम्हाला तुमचं आमच्या आजीच्या वतीनं मी संस्थेवरती तुमचं या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी माझे 2 शब्द सांगतो. म्हणत नाही नुसतं तुमच्या गावाजवळ गावाचं नाव सांगा. तुमच्या गाव होय पाटोळे आम्हाला कोण नाही. आम्ही यांनी सोडलंय आश्रमात सोडलंय. कुठल्या देवाला पंचमारुती चांगली.